शास्त्रीय प्रत्येकमध्ये 5 अध्याय, वचन 2 ते 6. मग तो तोंड उघडून त्याला शिकवायला लागला. प्रभू येशू ख्रिस्त तोंडाच्या द्वारे शिक्षण देतात आणि ते शिक्षण अशासाठी देतात की ते शिक्षणाने आपली काहीतरी खळण व्हावी. म्हणून तो तोंड उघडून शिकवत होता. जे आत्मेने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. मेन माणसाला आत्म्यामधून देवाबरोबर आपलं एक नातं जोडावं लागेल. आणि जेव्हा एका आत्म्याची तयारी होते तेव्हा देवाबरोबर आपलं एक नातं जोडतं. आणि हे नातं प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्या प्रत्येकाला मिळालेलं आहे आणि त्याद्वारे त्या नात्याची ओळख आपल्याला भेटते. वचन हे जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येणार. आता आपलं सांत्वन कसं होणार? आता मनुष्य दुःखी आहे, निराशात आहे किंवा समस्यात आहे किंवा संकटात आहे, अशा व्यक्तीला परमेश्वर त्याद्वारे त्याला एक नवीन जीवनाचा मार्ग शोधत असते. आणि हे जीवन प्रभूने आपल्या प्रत्येकासाठी नव्या उत्पत्तीचं चिन्ह प्रकट केलेलं आहे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे वतन भोगणार. तुम्ही विचार करा, जे सौम्य म्हणजे माणसाच्या मनामध्ये प्रेम, दया आणि माणसामध्ये शांती हे जर असेल ते धन्य आहे. माणसाचं मन अस्वस्थ असतं. आपली अंतःकरण अस्वस्थ नाही. अस्वस्थ असल्यामुळे परमेश्वराचं जी वाणी किंवा परमेश्वराचं जे वचन हे मनुष्यामध्ये राहत नाही आणि त्याला त्याची शांती येत नाही. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. नीतिमत्वाचे भुकेले ताणलेले ते धन्य, ते तृप्त होतील. म्हणजे जे खरोखर देवाबाबतीत जे शोध करतात ते धन्य. आता आपण जर बघितलं ते 7:31, पहिल्यांदा राज्य व नीतिमत्व मिळवता आला पाहिजे. आता जेव्हा हे पहिल्यांदा राज्य आणि नीतिमत्व जेव्हा आमच्यामध्ये उत्पन्न होते तेव्हा आम्हाला धन्याची शक्ती तयार होते. स्वर्गाकरता कोणी मनुष्य प्रार्थना करत नाही. खाण्याकरता, पिण्याकरता, मोज मजा, पार्टी, पिकनिक, गुलाबाचं लग्न, कार्यक्रम, दार, गाड्या, सगळं फक्त वस्तू ना पैसा. ही जी प्रार्थना धन संपत्तीची जी असते ती पूर्ण शैतानापासून असते. मोह. कारण लोकांना प्रभू येशूने जेव्हा तोंडाद्वारे शिकवलं तेव्हा आत्म्यापासून नवीन जीवन कसं मिळेल, आनंद कसं मिळेल, शांती कसं मिळेल याच्या विषय शिकवलं. आता तुमच्याकडे 1 करोड रुपये आले, शांती येईल का चिंता येईल? टेन्शन आहे ना. फ्रीज आणू का, टीव्ही आणू का, काय करू, बंगला बांधू का, गाडी घेऊ, काय काय करू, कुत्र्यासारखं इकडे तिकडे तडफडतो काय करू. अरे अरे अरे, पण जेव्हा करून काय ते सगळं शून्य आहे. आताच्या काळामध्ये लोकांनी मंदिरं बांधली, फोटो काढले, कॅलेंडर बनवली, मंदिर सुंदर आहे, परंतु माणसाच्या हृदयाचं मंदिर आता ही वशीक पडली आणि पुढे वशीकच पडणार. जे हृदयाचं मंदिर सत्पर्यंत क्लिअर होत नाही तर ही मंदिराची पूर्ण असाही होते. हे फक्त पंखा तुमच्यासाठी लागला, बरोबर? देवासाठी काय नाही लागलं. कोणत्याही माणसाने देवासाठी काय केलं नाही. कारण ते 5 वेळा तुमची जी सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव झाले पाहिजे. जर परमेश्वराचे गौरव होतात तर परमेश्वर तुमच्या जोडीला राहत असतो.
धन पैसा वस्तू सगळं पाहिजे, पण कशासाठी पाहिजे? जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये असेल, येशूसाठी आपल्या जीवनात आपण सार्वकालिक स्वर्गात आपलं जीवन तयार करतो, तेव्हा स्वर्गाचं राज्य मनाला मिळते, तेव्हा परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करतो. वचन आपल्याला काय शिकवते? जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया. आता तुमच्या दया असेल दुसऱ्यासाठी, तेव्हा तुमच्यावर दया परमेश्वर करणार. आता तुम्ही जर तुमच्या मनात दुसऱ्याविषयी राग आहे, देव तुमचा नाश करणार, देव तुम्हाला सोडणार. काय सांगितलं? आज आपल्याला शिकायचं आहे. तो देव शांती त्यांच्यावरच उठवली. त्यांची अनिती त्याच्यावरच उठली. म्हणजे जो वाईट करेल त्याचं कर्म त्या वाईटामध्येच त्याला मिळेल. त्यांची अनिती त्याच्यावर. तुम्ही वाईट केलं तर वाईटच येणार, तुम्ही चांगलं केलं तर चांगलं. आता 7:15 मध्ये दिलेले त्यांनी वचन की तुमच्या जीवनाला परमेश्वराची शोभा कशी आली पाहिजे. जेव्हा जीवनामध्ये येशू ख्रिस्त आपल्या शरीरामध्ये कार्य करते, तेव्हा माणसाला आनंद येतो, माणसात राग निर्माण होतो, तेव्हा तो मनुष्य कमजोर पडतो. ही शक्ती एका शरीरात येते आणि नंतर पूर्ण शरीर कमजोर पडते. जेव्हा पवित्र आत्मा माणसाच्या शरीरात उतरते, तेव्हा त्याला शांती, इतकी शांती येते की तो मनुष्य आनंदाने भरून जातो, कारण त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा अस्तित्व दिसते. आता ख्रिस्ताचं अस्तित्व कोणाकडे आहे? जेव्हा जी व्यक्ती येशूच्या वाणीकडे किंवा वचनाकडे जो लक्ष पुरवतो त्याच्यामध्ये असते. म्हणून वचन काय शिकवते हे आपल्याला शिकवून घ्यायचं आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. जे अंतःकरणाचे शुद्ध तेच धन्य, ते देवाला पाहणे. अंतःकरणाची शुद्ध. आता विचार करा, माझ्या मनात दुसऱ्याविषयी राग, तर मी देवाचं दर्शन कसं घेईल? हे ना, माझं मन साफ आहे. तर मी अगोदर चहा प्यायला बसलेलो तिकडे घरामध्ये, आणि मी आणि तिथे आमचं देवाविषयीच गोष्टी चाललेल्या, चहा पिकडे तिथे स्टीलचा डबा होता. स्टीलचा डबा, त्या स्टीलच्या डब्यावर मी असंच बघायला, तर त्या डब्यावर येशू ख्रिस्ताचा काटेरी मुकुटाचा चेहरा आला, आणि तो चेहरा असाच्या असाच एकदम पूर्ण. मुलीला हात मारला, इकडे या, मला याच्यात येशूचा चेहरा दिसते का? त्या दोघींनी बघितलं, हा असं नाक, इथे 2 डोळे, इथे असं पूर्ण चेहरा आला. आणि मग आमचं प्रार्थनेचा पुन्हा विषय सुरू झाला. नंतर त्याच्याकडचं माझं लक्ष गेलं, दूर झालं, तिथे लक्ष नाही, प्रभूच्या वाणीकडे लक्ष दिलं. आता मध्ये 5-8 मध्ये जे अंतःकरणाची शुद्ध ते धन्य देवाला बघ. आता देवाचा चेहरा समोर का आला? की तुझं मन कुठे पण, मी अनेक ठिकाणी तुम्हाला सांगितलं जिकडे, आणि मी जेव्हा प्रभूविषयी बरंच चिंतन करतो ना, तेव्हा मध्ये 18-20 मध्ये वचन दिले, तुम्ही दोघे के तिघे माझ्या नावाने हजर आहे ना, मी इकडे आहे. मग तो आपल्याला चेहरा देतो आणि निघून जातो. एकदा या केंद्रामध्ये ह्या व्यक्तीचं काम करायला लावले, तेव्हा एक मिस्त्री आला आणि तो इकडे उभा होता, इकडे, आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त मोठा सफेद कपड्यामध्ये असा उभा आहे, आणि त्याला दर्शन तो घाबरला. हे काय? आणि हीच भिंत तोरणा लावलेली, म्हणजे तो क्रॅक झालेलं, त्याच्या असं प्लास्टर कोसळलेलं. त्यावेळेस इकडे तो म्हणते, इथे येशूला एवढा मोठा सफेद कपड्यावर गाडीवाला, त्याला बराचसे माणूस होता, पण त्याला येशूचा चेहरा खाली मूर्तीच्या द्वारे दिसला, तसा इथे जिवंत दिसलेला त्याने पाहिला. आणि त्याने मला स्टोरी सांगितली की इथे करू. मग त्याने याची किंमत सुद्धा जास्त केली नाही काम करायची, जे काय देत त्याच्यामध्ये. कारण लाखात करोडामध्ये सगळ्यात मोठं धन मिळालं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं
दर्शन, त्या मंदिरात त्यांनी खरोखर देव पाहिले. कारण त्या मंदिरात देवाचं वचन आहे, त्या मंदिरात देवाची मूर्ती नाही, म्हणून माणसामध्ये कृती दिसत नाही. हालेलुया. पण जिथे वचन आहे तिथे कृती दिसते आणि तिथे पवित्र आत्मा मनुष्यामध्ये सामर्थ्याच्या रूपाने कार्य करण्याची शक्ती उत्पन्न होते. म्हणून वचन प्रभू येशू आपल्याला शिकवताना तोंडाने शिकवायला देत होता. तोंड बंद करून नव्हतं आणि तोंड उघडून शिकवून लोकांचं मन परिवर्तन करत. हालेलुया. प्रभू येशूचं वचन योहान 1:18 मध्ये देवाला कोणीच कधी पाहिलं नाही. आता योहान 10:20 मध्ये लिहिले मी आणि पिता एकच आहे. आता पिता एक जर आहे तर पिताच्या द्वारे आपण सगळे आहोत. आता येशू ख्रिस्त प्रकटीकरणामध्ये 22:13 मी अल्फा ओमेगा पहिला व शेवटला आणि योहान 8:58 मी अब्राहमाचा पुढचा आहे. प्रभू येशू आपल्याला हे शिकवतो. हालेलुया. जो ख्रिस्तांसाठी जीवन जगतो त्याला ख्रिस्त स्वर्गासाठी जीवन जगण्यास शिकवतो. ख्रिस्ताची अद्यापर्यंत जाणीव झाली नाही म्हणून ख्रिस्त त्याला अद्याप सापडला. म्हणून आज येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे पुढचं भविष्याचे जीवन पुढे सुरू होणार आहे. आता हे सगळी मंदिर वसित होणार, त्याच्यामध्ये जे सुवार्ता सांगणारे लोक असतील तेच फक्त प्रभूच्या नावाने प्रसार करीत जातील आणि कुठे ना कुठे त्यांच्या शब्दाने कानाने आणि डोळ्याने पाहून माणसाचं मन परिवर्तन होईल. वस्तूने आपल्या जीवनात प्रवेश होत नाही तर आत्म्याने आपल्या जीवनात प्रवेश होतो. म्हणून आज किती वर्षापासून मी आपल्याला शिकवत होता हे 12 चाललेले आहे. बघा सावध राहा, शैतान आपला काळ थोडा आहे तो तुम्हाकडे आलेला आहे. आज सगळ्याकडे आला आणि सगळ्यांच्या प्रार्थनाच बंद केल्या ना. का बंद केल्या? कारण त्यांनी ज्या परमेश्वराची वाणी आणि जे वचन जे दिलेलं घ्यायचं ते घेतलं नाही. आज हत्यार आपण बघा 6 ते 10 17 वचन दिलेले शक्ती काय शेवटी प्रभू मध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये मजबूत व बलवान. आता आपले सामर्थ्यच नाही, आपला आत्मा शरीर कमजोर झालेला अस्वस्थ भीतीने माणसाचं शरीर कमजोर झालेलं. आता प्रभू येशूने सांगितले एशिया त्यांनी सांगितलं 43 भिवू नका मी बरोबर आहे. मग 19:19-20 वचन जेव्हा आपण ख्रिस्ताला ग्रहण केलं तेव्हा बाप्तिस्मा आपला झाला. बाप्तिस्मा म्हणजे मी येशूचा स्वीकार केला, मी येशूला माझ्या हृदयात ठेवलं, मी येशूचं काम करणार अशी जबाबदारी घेतली. त्याद्वारे ख्रिस्त माझ्या कार्य करतो. जेव्हा हा कार्य करण्याच्या शक्तीत मी उतरलो तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करू लागला. हालेलुया. आता प्रभू येशूची वाणी तुमच्यामध्ये जर आहे तर त्या वाणीद्वारे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणार. हालेलुया. आज बरेच लोक प्रभूपासून दूर का होत चालले नाही? लोकांना प्रभूची अद्याप जाणीव का होत नाही आणि प्रभू येशूला आपले लोक अद्यापर्यंत का मनापासून स्वीकारत नाही? कारण आम्ही आमचं जीवन प्रभू करता तयार नाही. आपल्या सर्व गरजेसाठी आपण तयारी आहोत आणि ह्या गरजा आपल्या प्रत्येकाला कमजोर. आता मत्ते 6:9 पासून जेव्हा एक प्रार्थना शिकवली होती, हे स्वर्गीय पिता तुझे नाव होते म्हणा, तुझे राज्य आमच्या राज्य आहे का आपल्यामध्ये? त्याचं राज्य जर असतं तर आम्ही प्रभूच्या राज्यात प्रवेश करत असतो. तिचं राज्य त्यांनी मागायला सांगितलं की तुम्ही पहिला माझं राज्य घ्या, म्हणजे मी तुम्हाला माझं राज्य दिले का जगात कोणाचं राज्य चालणार? ते 4 उपचार मध्ये शैतान राज्य येशूकडून घ्यायला आलेला होता. तेव्हा त्यांनी राज्य दिलं तो बोलते मला पृथ्वीवर सर्व अधिकार राज्य दिलेलं आहे शैतान बोलला. तेव्हा सांगितलं तुझा देव परमेश्वराची तू परीक्षा पाहू नकोस. पण शैतान निघून गेला. तो
तो निघून गेला तर दुसरा नाही गेला. पृथ्वीवर तुम्हाला ना मला प्रकट 12:12 वचन पण काय केलं, तो आपल्याला मागे आलेला आहे. म्हणून स्वर्गात व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा. स्वर्गात राहणाऱ्यांनो त्यात तुम्ही उल्हास करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ वळवलेला आहे. आता बघा पृथ्वीवर अनर्थ आलाय की नाही, हा श्वासाला, बांधाला, नाकाला ना. आता समुद्रावर पण येणार. मासली पकडतात पण भाव नाही मिळत, बहीणच नाही. विचार करा, पृथ्वीवर व समुद्रावर अनर्थ आलाय की नाही, हा बायबल खोटा आहे का? अगोदर पहिल्यापासून सांगत आहे आणि वचनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन. जेव्हा समज येते तेव्हा आपल्याला कळते की समज बरोबर सांगितलेलं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, अनर्थ वडलाय. मासलीला भावच नाही, राख्या बांधून तगले, भाव शोधून फिरतात, भाव नाही. परिस्थितीची गुण असे आले, शोधता 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 शोधता. वचन मध्ये 24:35 आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण वचन नाहीच होणार. एकदा देवाचे अनुभव घ्या. म्हणून प्रत्येकाचा हिसाब आहे. हालेलुया हालेलुया. एशिया 24 अध्यायामध्ये तुम्ही 1 पासून जर पुढे वाचलं 6 पर्यंत, तुम्हाला एक अनुभव 8 पर्यंत वाचा. त्याच्यात काय शिकवलेले बघा. परमेश्वर पृथ्वी रिक्त करत आहे, तिला वसाड करत आहे, तिला विरुद्ध करत आहे, तिच्या रहिवाशांची सगळ्यांची दानादान सुरू आहे. तिकडे राहणाऱ्या लोकांची परिस्थिती काय झालेली आहे? खरंच काय सांगतो पुढे, देवा जशी लोकांची तशी याजकांची. आता बघा याजक लोकांची पण हालत आहे, पैसा नाही, काय करणार, आठवा थोडी पाकिट इकडून यावं. मग दुसरं कोणाची, तशी धन्याची, दासीची, तशी धनिनीची, विकत घेणाऱ्यांची, तशी विकत देणाऱ्यांची, सावकाराची, आज परिस्थिती तेच चाललेलं आहे. बाजारात नाही, विकायला गेलं तर गिराक नाही आणि गिरागाला मासली नाही. सगळे धंद्याकडे आपलं लक्ष पहिलं पाहिजे. आणि जेव्हा परमेश्वराच्या वचनाकडे तुमचं लक्ष पुढे केलेलं आहे तर परमेश्वर तुमच्याकडे ते लक्षाद्वारे कार्य करतो. कारण बायबल पूर्ण सत्य आहे. म्हणून जो बायबलच्या आधारित म्हणजे पवित्र शास्त्राच्या द्वारे जे शिक्षण घेणार आहेत त्यांची कोणाची मुश्किलता आणि कोणाची समस्या येणार. ज्याच्याकडे हे पवित्र शास्त्र आहे तर तो पवित्र शास्त्राद्वारे चालेल. आणि ज्याद्वारे पवित्र शास्त्र नाही त्याच्याद्वारे काही सुद्धा मिळणार नाही. कारण बायबलचं पाणी कोपरे हे आपल्याला हवंय. मत्ती 24:35 आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण वचन नाहीसं होणार नाही. देवाचं वचन कधी नाहीसं होणार नाही. वचनाचं पालन करेल मग तोच प्रभूच्या राज्यात प्रवेश करेल आणि त्याला परमेश्वराचा अनुभव. कारण पवित्र शास्त्र अशासाठी जोडले. आता हे जीवन जे आहे ना ते फक्त प्रभू येशूसाठी आपल्याला समर्पित करायचं आहे. जरपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जोडीला आहे तत्पर्यंत आपल्या जीवाला सुख समाधान आणि शांती आहे. आज कितीतरी मला अनुभव ऐकायला मिळतात. स्वतःकडे धान्य विकण्याची शक्ती आहे पण वयस्कर झाल्यामुळे दुकान पण करू शकत. अशी लोक सुद्धा आपल्याकडे धान्याची अपेक्षा करतात. त्याला सांगितलं घाबरू नका, भुकेसाठी मरू नका. आपल्याकडे जे देवाने दिले ना ते जे काही 34:15 प्रभू येशू स्वतः तुम्हाला खायला देतो, आम्ही नाही देऊ शकतो. हे परमेश्वर स्वतः तुम्हाला देतो. प्रत्येक माणसाच्या जीवासाठी सार्वकालिक जीवन हे मिळणं गरजेचं आहे. आणि जर सार्वकालिक जीवन जर आपल्याला सापडणं तर आपल्या जीवनाला प्रभूची उपस्थिती आपल्या जीवनाला प्रवेश करेल. पुढे म्हणजे
पृथ्वी अगदी रिक्त होईल, पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल, तिची लूट होईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे. हे परमेश्वर हे वचन म्हणतो. आता सगळं गोंधळ होणार आणि चालूच आहे. अद्याप चालू आहे, स्टार्ट आहे. दिवस नुसते फक्त बघत राहा काय होणार. जे येशूच्या वचनानुसार आज्ञानुसार चालले ना ते पुढे राहते. दुःख येतील, घाबरू नका. योहान 16:20 दुःख आले, दुःखातून तुम्ही मुक्त होतील. ज्या मागे येशू ख्रिस्त आहे त्या माणसाला किती दुःख जरी आले तरी त्याची दुःख प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने त्याला मुक्त केले. म्हणून विश्वासात पूर्ण स्थिर राहा आणि प्रभूच्या आज्ञानुसार जीवनात चालण्याची तयारी करा. आणि प्रभू येशूने आपल्याला जे जीवनात प्रवेश दिलेला आहे तो आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. आणि जर त्याला प्रभूची वाणी मिळाली तो प्रभूच्या राज्यात. पृथ्वी शोकाकुल व क्रुश झाली आहे, जग फुटून क्रुश झाले आहे, पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहे. आज मेन प्रतिष्ठा आहे सगळं जीव. आता सगळी नासाडीची तयारी सुरू आहे. आता विचार स्वर्गाकरता जास्त प्लॅनिंग करा की मला स्वर्गात जायचं, स्वर्गासाठी प्रभूच्या राज्यात काहीतरी कार्य करणार. कारण 2:8-19 पासून एक वचन आपल्यासाठी दिलेलं आहे की वचन पवित्र आत्म्यासाठी दिले आहे. म्हणजे मी स्वर्गाकरता काहीतरी करणार आहे. कारण सृष्टी देवाच्या पुत्राची प्रकट होण्याची प्रतीक्षा काय सांगते? सृष्टी काय करते? देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. आता बघा सृष्टी काय करते. आता जर आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेल्या गोष्टी की देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त याची काय करत आहे? प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली. बघा आता नुसतं सृष्टी कशासाठी दिले? व्यर्थतेच्या स्वाधीन. सृष्टीतून काही अन्नधान्य नाही कमावून मौज मजा कार्यक्रम प्रोग्राम ऐश्वर्य सगळं घेतलं. कारण आता त्याची पृथ्वी तो खाली करायला लावणार. मग घरदार भिंती हे ते तुम्ही विचार करू नका. एका क्षणामध्ये काहीच दिसणार नाही. कारण का देवाला ज्या गोष्टी द्यायच्या होत्या त्या दिल्या, त्या लोकांनी ज्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या नाही. समजू तुम्हाला माझं जर गरज नसेल ठीक आहे, माझी वस्तू मी घेतो, तुमची वस्तू तुम्ही घ्या. आणि त्यानंतर परिणाम काय होणार आहे ते लोकांना एका घटकेतच माहिती पडतं. कारण ही वेळ पूर्ण सैतानाने लोकांना पकडलेली आहे. आता निंदण आणि गहू सारखी आहे. पाप आणि पुण्यही सारखं झालं. जगात पाप पण सारखंच आहे आणि पुण्यही पण सारखंच आहे. तर आता लोकांनी काय घ्यायचं आहे? आता शेवट सुरू माणसाचं. म्हणून पश्चाताप करत राहशील ना तो मनुष्य स्वर्गात जाशील. आणि जो पश्चाताप नाही त्याला स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्याची कृपेचं दान दिलं. म्हणून शास्त्राचे एक एक शब्द घ्यायचे. म्हणजे 24-35 मध्ये काय दिले? आकाश व पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाहीच होणार. ती आकुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. ते स्वाधीन करणाऱ्यामुळे सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दासामुळे मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने ती वाट बघते. जी देवाचं वचन आपल्यासाठी. आता सृष्टी पण सांगते की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. कारण तो पृथ्वीवर चाललेला आहे आणि पृथ्वीमधून तो स्वर्गापर्यंत पोहोचला. तेव्हा लोकांनी देवाची स्तुती करायला म्हणजे परमेश्वराने सांगितलं की प्रभूची स्तुती करा. पण लोकांनी ती स्तुती न केल्यामुळे प्रभूचे क्रोध
मनुष्यावर अटकले आणि अटकले अशासाठी की त्या मनुष्याने परमेश्वराच्या मागे आपलं जीवन घालवलं. हालेलुया. म्हणून आजच्या काळात जो प्रभूच्या वाणीकडे किंवा वचनाकडे जो लक्ष पुरवणार तोच मनुष्य प्रभूच्या राज्यात सामर्थ्यिक, अभिषेक आणि आशीर्वादित बनवणार. कारण आपण प्रभूला आपलं संपूर्ण जीवन समर्पण करता आलं पाहिजे. आता जर आम्ही प्रभूला आपलं जीवन जर समर्पित केलेलं नाही तर प्रभूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी येऊ शकत नाही. कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी आजपर्यंत घडत आहे ती वेदना भोगते. तर सृष्टीला पण वेदना झालेली आहे. एवढं सृष्टीवर अत्याचार आणि अन्याय होत चाललेला आहे. आज जर तुम्ही विचार करा की प्रभूचं वाणी आणि प्रभूचा अभिषेक जो मनुष्यासाठी ठेवलेला आहे तो जर माणसाने घेतला नाही तत्पर्यंत त्याला परमेश्वराचा अनुभव येऊ शकतो. म्हणून ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगताना व ख्रिस्ताच्या वाणीकडे लक्ष देताना जो मनुष्य प्रवास करतो त्याला प्रभूच्या आशीर्वादाचा अनुभव येत असतो. म्हणून ख्रिस्तामध्ये पहिला अभिषेक आणि सामर्थ्य व आत्मा पहिला तयार केला पाहिजे. येशूचं राज्य पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे. ही पृथ्वी रहिवाशांकडून ती काय केलेली आहे? भ्रष्ट झालेली आहे. कारण त्यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. बघा, नियमाचे उल्लंघन केलेले आहे. आता आपल्याला देवाचे नियम मिळालेले आहेत. त्या नियमामधूनच देवाचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाला तो मिळवणं गरजेचं आहे. आता जसं तुम्ही देवावर आपली श्रद्धा ठेवतात किंवा विश्वास ठेवतात तर देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि तो आशीर्वाद जेव्हा प्रभूच्या राज्यातून येत असेल तर तुम्हाला त्याची कृपा, त्याचा सामर्थ्य, त्याचा अभिषेक आणि त्याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकामध्ये येत असतो. वेदीचे अतिक्रमण केले आहे. वेदीचे अतिक्रमण केलेले आहे आणि सनातन करार मोडला आहे. आता परमेश्वरचा करार मोडला. आता वेदीवर अतिक्रमण. आता वेदी जिथे देवाची आहे तिथे आपण देवाच्या वेदीचा अपमान केला. आपल्या जीवनात कधी कधी आपल्याला देवाच्या गोष्टीची जाणीव नसते किंवा ओळख नसते. परमेश्वरा बरोबर एक नातं आहे तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. जर परमेश्वरावर एक नातं नाही तर परमेश्वराची उपस्थिती आपल्या जोडीला येत नाही. कारण आम्ही परमेश्वराची एक नातं आणि एक अनुभव उत्पन्न करून आम्ही परमेश्वराच्या मार्गाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जसा प्रयत्न आपण करत असतील तर आपल्याला परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आपल्याला मिळेल आणि तिथे पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करण्याची संधी प्रकट होईल. पृथ्वी शापाने ग्रासलेली आहे. त्यासाठी पृथ्वी शापाने ग्रासलेली आहे. तिचे रहिवासी पापाचे फळ भोगीत आहेत. बघा, आता राहणारे लोक पापांची फळं भोगतात. आज अनेक लोकांमध्ये पापाची फळं का भोगायला लागली? आता राहणारे सगळे पापाची कर्म आहे की नाही? आता लोकांना भरणे सगळे चालत जेवढं पाप केलं म्हणजे येशा 26:21 मध्ये जे देवाचे लोक आहेत ते लपून राहतील कारण देव त्यांच्या जोडीला आहे. तर देव त्याच्या सर्व गरजा पुऱ्या करेल. कारण देवाच्या गरजेचा अनुभव ज्याला सापडतो तेव्हा तो देवामध्ये चालतो. हालेलुया. म्हणून आज लोक फळं भोगत आहेत. का भोगत आहेत? त्याला कारण काय? आज अनेक परिस्थिती अनेक कठीण परिस्थिती येणार आणि त्यांनी कसे देवाच्या लोकांमध्ये जे सगळे ते निवडल्या लोकांसाठी कमी केले. आता लोकांचे विचार पूर्ण चेंज होत चालले. जसं प्रभूमध्ये असतील ते माणसं मजबूत असतील. आज एक मनुष्य रोजच्या भाकरीचा उदाहरण घेतला असं येशू स्पष्ट कसे दे रोजची भाकर. एक व्यक्ती माझ्याकडे आला मला सांगते तुम्ही बरोबर बोललेले. काय बोललं? सांगते फुलं फुलं काय आता खाणार आहे? भाजीपाला काढला असता काहीतरी खायला मिळालं असतं.
सहित माणूस अद्याप चुकीच्याच रस्त्यात आहे. फुलं विका, अंगाला घाणेरडे फोड घ्या, मग खाजवायला तुम्हाला चान्स सुद्धा मिळणार. कारण फुलं सृष्टीची शोभा आणण्यासाठी आहे, मूर्तीला समर्पण करण्यासाठी. कारण मानवाची निर्मिती आणि परमेश्वराची निर्मिती याच्यात फरक आहे. परमेश्वराने सृष्टीला शोभा यावी म्हणून अलग प्रकारची फुलाची, आपण आपल्या घरामध्ये फुलं सजवतात, कार्यक्रमला आपण लग्न असेल तर गाडीमध्ये सजवतात फुलं. फुलं हे सृष्टीची शोभा आहे, सगळ्यांना शोभा देण्यासाठी फुल आहे. फुल एवढं गुलाबाचं सुंदर दिसते, पण त्या फुलाला एवढे काटे येतात की त्या काटा जरा लागला तर हातातून ताबडतोब रक्त निघते. पण त्या डिमांड किती आहे त्या फुलाला, त्या काट्याकडे कोण जाणार होतं का? नाही गेलं. काटाला त्या रस्त्यात जाणार नाही, पण त्या फुलाच्या शोभेने त्या काट्याकडे पण जावं लागते. शेवटी काढताना काटा लागतोच. तो काटा अशासाठी लागतो की माझी सुंदरता तुम्ही बिघडतात कशा. त्या फुलाद्वारे त्या गुलाबाच्या झाडाला किंमत येते आणि ते फूल जगपर्यंत सुंदर त्यावर आहे तत्पर्यंत हजार लोक त्याच्यावर लक्ष देत असतात. किती सुंदर आहे. पण जर ते फूल काढलं, कोणी डोक्यात किंवा त्या मूर्तीकडे नेऊन टाकलं तर त्याला बघायला पण तयार नाही. कोण बघत पण आहे त्या फुलांकडे, पण जगपर्यंत त्या झाडावर असते तेव्हा हजार लोकांचं लक्ष त्या फुलावर. किती सुंदर आहे, किती सुंदर, किती त्याला किंमत असते. त्या किमतीचं भरपाई तुम्ही म्हणून काढत नाही, तर त्या किमतीचा अपमान करणारे आपण हालेलुया. तर कोण दिशेची नाव लावून किती अलग असते हालेलुया. आणि ते फुलाने करतो. देवाने त्याची सुंदरता, त्याला कोणता कलर कसा द्यावा हे त्या देवाला माहिती. आपल्याला घर पेंट करायचं असेल कसा कलर द्यावा तो विचार करतो, त्या फुलाला कलर कसा द्यावा त्याचा विचार करतो. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या माणसाला कलर कसा द्यावा. ते 5 तुमची सत्कर्म परमेश्वराचे गौरव कसे व्हावे हे येशूच्या द्वारे आपल्याला शिकायला मिळते. आणि हे जर शिक्षण आम्ही घेतलंच नाही तर येशू ख्रिस्ताचं राज्य आमच्या जीवनाला ते पण डिमांड येत नाही. एक डिमांड प्रभू येशूच्या राज्यामध्ये माणसाचं जीवन कसं आहे. मग ते 16:26 जगात सर्व गमवला आत्मा गमवला काय फायदा. आपण आपल्या जिंदगीमध्ये एक दाखला तर पहिला बघितला असेल, पेनाचं टोक कोणीतरी बघितलं असेल ना. तसंच येशू ख्रिस्त आपल्यासाठी आहे. जेव्हा एक पेनाची शाई जसं लिखाण करत जाते, लिहितो लिहितो लिहितो, तसंच आपल्या जिंदगीचं आयुष्य कमी 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 रोज 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 होतच असते. एक दिवसांदिवस दिवसांदिवस वर्ष वर्ष महिने सगळे झाले कमजोर होतात आणि शेवटी राहते ते काय शाई संपते. त्याच्यात प्लास्टिकचं आहे ते पण ओळून जाते. पण जे पुढे लिखाण करणारा जो मार्ग आहे 14 येशू ख्रिस्त तो तसाच राहतो. या पृथ्वीवर पुरुषावर येशू ख्रिस्त मेला तो तसाच राहिला, पुनरुत्थित झाला. येशू मेल्यातून उठला. जर येशूच्या मागे चालणार 14:6 मध्ये दिलेले मार्ग सत्य जीवन येशू ख्रिस्ताने येशूच्या मागे चालला तर स्वर्गाच्या राज्यात चालला. पण प्रकटीकरण 1:18 मध्ये मरणाच्या 17 मध्ये की मी मेलो होतो तो जिवंत युगात येऊ आणि अधोलोकाच्या आणि मरणाच्या किल्ल्या माझ्या हातात, तुझी येशूच्या हातात. आता पेन जे आहे, पेनचं त्या पुढचं ढाकण जर बाहेर काढलं तर की शाई खाली उतरेल. माणसाचं जिंदगी तसंच आहे. जो परमेश्वराचा आत्मा नाकापुढे दिलेला आहे, जो आत्माच तोंडातला काढला तर मुक्तीचं जीवन माणसा देईल. म्हणून आजच्या काळात तोंड बंद झाले का. सोतचे 107 वचन 42 माणसाची तोंड का बंद. 63:11 21:18 आज आपल्या प्रत्येकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे ज्या शिक्षणाचा जो अनुभव घ्यायचा आहे तो वचनाद्वारे आपल्याला घ्यायचा आहे. येशूच्या द्वारे जीवन व शांती मिळते, ज्ञान मिळते आणि अनुभव मिळते.
जिंदगीचा प्रवास फक्त येशूच्या द्वारे, आणि जो येशूच्या द्वारे चालला तो पुढे चालला. ते नाही दिवस 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 जाते चाललाय पुढे पुढे, तसं येशू आहे तर पुढे 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 त्याच्याद्वारे चालतो. आपला आत्मा काढला तर त्या कचऱ्यात टाकलं जाते. प्रेत आणि मयत त्याचं नाव येशूच्या द्वारेच फक्त नाव असतं, आणि मृत्यूनंतर त्याचा आत्मा काढला तर तुमचं नाव पण काढून टाकलं. तिकडे प्रेत आणि मैताला एवढंच गोष्टी दिल्या जातात, त्या माणसाचं नाव निशाणी नाही. जर परत तुम्हाला येशू ख्रिस्त आहे तेव्हा नवीन आत्मा आहे. एजेकिएल 36-25 वचनामध्ये आपल्याला वचन दिलेलं आहे, मी नवीन आत्मा नवीन हृदय देईन. नवीन आत्मा आणि नवीन हृदय येशू रक्ताद्वारे. हिब्रीकरास 9:22 रक्त ओतल्यापासून आपल्याला पापांची क्षमा होते. प्रभू येशूच्या द्वारे जीवन, शांती, आनंद व सामर्थ्य येशूच तुमचा कारण करतात. म्हणून आज लोकांना इतिहास माहिती नाही. आज आपल्या तोंडामध्ये नाक आणि तोंड बंद करण्याची वेळ आली का? आत्मा बंद करण्याची वेळ सुरू झाली. म्हणजे आपण अंतर जवळ आले. आपण स्वतः आपल्या आत्महत्याच्या तयारीत करू. या आजाराला घाबरलेले आहेत, पण ज्या आजारातून येशात पण बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळेल. येशूकडे जो येणारी व्यक्ती आणि येशूच्या नावात चाललेला आहे त्याचं मरण त्याच्या जवळ नाही. मग त्या 28-19-20 मध्ये दिले, युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. प्रभू येशू आपल्या बरोबर आहे. आपल्याला अद्याप कळणे की येशू ख्रिस्त माझ्या बरोबर का आहे आणि कसा आहे. आत्म्याच्या द्वारे पहिल्या पदात 3:16 सुद्धा तुम्हीच देवाचे मंदिर आहे. संत पौलाने सांगितलं गलातीकरास दुसऱ्या पत्रात 7:16 वचनात. आज आपल्याला एक वचन शिकायचं की प्रेषित 7:19 हाताने बांधलेल्या मंदिरात प्रवेश करा तर उद्याच्या मंदिरात राहते. तेव्हा 10:17-18 2:7 नाकापुढे श्वास दिला तेव्हा मनुष्याला जीवन, शांती, आनंद, सामर्थ्य, अद्भुत गोष्टी येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि जसं येशूच्या द्वारे आपल्याला मिळालं तसा आपल्याला येशूचा आशीर्वाद आपल्या जीवनात मिळाला. पवित्र शास्त्रात अनेक मार्ग शिकवण देऊन ठेवलेले आहेत. जो वचनाने चालतो तो पवित्र आत्म्याच्या मार्गानुसार चालतो. लोक येशूचे मार्ग नाही, मानवाचे मार्ग. मानव जसं सांगेल तसं. आज जर तुमच्या मनात राग पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एवढं सांग, कोणीतरी सांगितलं ही व्यक्ती बरोबर नाही, वाट लागेल, रात्र झोपतील का मला सांगा. असं का बोललं? दात पण जसे पोटात जंत असले तसे दात पडून कसं काय करण काय नुसतं सकाळी भेटलं ना काम भेटतो. मनुष्य सुखी नाही, एवढं चिंतामध्ये पडत नाही. आजपर्यंत कोणताही मनुष्य कधी सांगणार एवढं चांगला आहे असं, हे चांगले. एवढे माणसाच्या मनामध्ये नफरत निर्माण, प्रेम कुठे गेलं? लोकांमध्ये जी प्रेम हवा आहे तो शब्द नाही. एक फळा परमेश्वरी जगावर एवढं प्रेम केलं माहिती का? एक पुत्राचा पण तरी विचार. आज आपल्या प्रत्येक माणसामध्ये देवाविषयीचे विचार आहेत ते शरीरामध्ये प्रवास करतात. एक जागतिक गोष्टी माणसाच्या शरीरामध्ये वास करतात. उद्याला जेवायला काय करायचं तो आजचा विचार आहे. मला उद्या स्वर्गात जायचं त्याचा पण विचार करा. कधी आत्मा अर्पण केल्यास 21:5 प्रभू येशू आपल्यासाठी आत्मा अर्पण करा, पाप कबूल करा आणि आत्मा अर्पण करा. स्वर्गात जायला नक्कीच आपल्याला संधी आणि चान्स. स्वर्गामध्ये एकच राज्य आहे की तिथे चिंता नाही, टेन्शन नाही, ना मानसिकता, भूक ताण नाही. परमेश्वर स्वतःहून आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला आशीर्वाद देतो. पण त्याच्या हातात आहे, भूक न देणं पण त्याच्या हातात. येशूला जो मनुष्य स्वीकारतो आणि त्याच्या वचनाने चालण्याचा प्रयत्न करतो त्यालाच फक्त पवित्र आत्म्याच्या कृपेत वाढवण्याची शक्ती तयार करते. आणि इथूनच पवित्र आत्मा मार्गदर्शन. हर पवित्र आत्म्यामध्ये वागणाऱ्या व्यक्तीला प्रभूच्या राज्याची स्थापना करतात. आता जर 15:16 मध्ये कसे तुम्ही मला निवडलं. आज जग कसं येशूला निवडलं, येशूने आम्हाला निवडले. आणि येशूने पहिल्या पत्रामध्ये
6 अध्याय 19-20 मध्ये दिलेले आहे. मौलाने आम्हाला विकत घेतले म्हणून आमचे शरीर आहे देवाच्या गौरवासाठी. जसं मत्ती 5 देवाच्या गौरवासाठी आमचं शरीर पूर्ण मजबूतीने होतं. प्रभूच्या वाणीचा अनुभव आपल्याला घेतला पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून पवित्र आत्म्याच्या साह्याचा मार्ग जोडा. जिथे येशूवर प्रेम करतात तिथे येशूचं राज्य आपल्यामध्ये प्रवास करतो. आणि जर येशूच्या वचनाची तयारी नाही तर तिथे प्रभू येशूचा मार्ग सुद्धा आपल्या जीवनात कार्य करू शकत नाही. तर आपल्याला प्रभूचा आशीर्वाद, प्रभूच्या वाणीकडे लक्ष देऊन प्रभूच्या मार्गाकडे आणि प्रभूच्या कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकामध्ये शांतीचा उतरला पाहिजे. म्हणून विशेष आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वर देवा, तुमचे मनापासून आभार मानतो सुद्धा दिवसाबद्दल. आजचा दिवस तो आमच्या चांगल्यासाठी ठेवला, त्याबद्दल तुमचे आभार स्तुती करू. प्रत्येकाचं जीवन बदलावं, प्रीती दयेने व शांतीने तुझ्या आशीर्वादाने त्याला भरून काढावं. ही प्रार्थना तुझ्या जवळ ठेवतो. प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलावं, आशीर्वादित सर्व मंदिर लोकांना लोक सर्व तुझा आशीर्वाद सर्व शेतकऱ्यांच्या हातात सर्वांना स्वीकारा द्यावी. हर मानव प्रभू तुझ्या वचनानुसार चालतो. सर्व लोकांच्या पापांची क्षमा करून त्यांना मुक्त करून त्यांना स्वर्ग राज्यात ठेव. प्रभू आमचा आत्मा शरीर तुझ्या हातात देतो, त्याचा स्वीकार करून तुझ्या पवित्र आत्म्याच्या साह्याने आम्हाला आशीर्वादित कर. आजारी, दुःखी, निराशा, समस्या जे कांटेदायक केलेल्या अशा लोकांना प्रभू तुझा स्पर्श हो. जे गरजवंत, दुःखी, निराश आहेत अशा लोकांना तुझा आशीर्वाद, तुझ्या वचनानुसार चालणाऱ्या लोकांना तुझा आशीर्वाद प्राप्त हो. आईच्या आत्मा शरीर तुझ्या हातात स्वीकार कर. प्रभू तुझं राज्य तुझ्याचं त्याच्यावर उघडी आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभू तुझा आशीर्वाद करू. ही प्रार्थना प्रभू तुझ्या नावाने घरात बसलेले लोक, आजारी, दुःखी, निराशा आहेत अशा लोकांना प्रभू तुझा स्पर्श, त्या रोगातून मुक्त करणारा येशू देव आहे. तुझ्या राज्यात प्रभू मला प्रवेश कर आणि त्या बंधनातून मुक्त कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. पिता परमेश्वर स्तुती हो. आमेन.